नाशिकमधील एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये महिलांवर अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणामध्ये आतापर्यंत 9 गुन्हे दाखल झाले असून 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे। कंपनीमध्ये महिलांवर लैंगिक आणि मानसिक अत्याचार केल्याचं उघडकीस आलं। दरम्यान पीडित महिलांकडून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला असून लव जिहादचा देखील संशय आहे। या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी विशेष तपास पथक स्थापन केलेलं आहे। तर सर्व खासगी संस्थांना महिलांच्या सुरक्षेबाबत कडक उपाययोजना करण्याचे निर्देशही दिले। महिलांना तक्रार दाखल करण्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक तसंच 112 या कंट्रोल नंबरवर संपर्क साधण्याचं आवाहन केलं। या क्रमांकावर तक्रार करणाऱ्यांची ओळख गुप्त ठेवण्यात येणार असल्याचं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे। सदर गुन्ह्याची व्याप्ती, गांभीर्य आणि संवेदनशीलता लक्षात घेता या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या आदेशान्वये सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या अधिपत्याखाली विशेष तपास पथक SIT गठीत करण्यात आली आहे। यापुढे अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी सर्व खासगी आस्थापनांनी आपल्या कार्यस्थळी महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भात आवश्यक ती खबरदारी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात। असं लज्जाउपन्न असं नजरेने बघितलं, इशारा केले, असं त्यानुसार फिर्याद दाखल झाली होती 8 दिवसापूर्वी। त्या फिर्यादमध्ये अटक करून आरोपींना मेहरबान कोर्टात हजर केलं होतं। त्यामध्ये त्यांना जवळपास 6 दिवस PC भेटली होती। तर PC भेटल्यानंतर आता पुन्हा त्यांना दुसऱ्या गुन्ह्यात ट्रान्सफर करण्यात आलेले। माझे माहितीप्रमाणे आता आरोपी विरुद्ध जवळपास 7 ते 8 गुन्हा दाखल आहे। त्यापैकी एक गुन्हा आज होता। आता मेहरबान कोर्टात पोलिसांनी 7 दिवसाची PC मागितली आहे।